बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत अगदी क्रिस्पी असं हे बटाट्याचे बॉल आज आपण बनवणार आहेत. लहान मुलांना प्रचंड आवडतात. जसं आपण बाहेर चीज बॉल घेतो त्याच पद्धतीने हे आपण बटाट्याचे बॉल आज आपण घरी बनवणार आहे. तर थोडा वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 3 बटाटे घेतलेत उकडलेले. तर ह्याला मी 2 ते 3 शिट्ट्या घेतलेत आणि चांगला आपण हा उकडलेला बटाटा आता मॅश करून घेऊयात. तर इथे मी हातानेच थंड पूर्णपणे होऊ दिला आहे आणि हातानेच मी तो कुस्करत आहे. तुम्ही मॅशरचा पण यूज करू शकता. आता त्यामध्ये आपण इथे बघू शकता ही छोटी वाटी आहे ते मी पूर्ण भरून 1 वाटी मी इथं तांदळाचं पीठ घेतले आणि त्याच वाटीने 1 वाटी इथं मी मैदा घेतला आहे. तर वाटी छोटी आहे, तुमच्याकडे जर अशी वाटी जर नसेल तर तुम्ही एखादी वाटी घ्या आणि त्याची पाव वाटी तुम्ही पाव वाटी असं 2 वेळा तुम्ही तांदळाचं पीठ आणि मैदा घेऊ शकता. आता इथं मी भरपूर अशी कोथिंबीर बारीक चॉप करून घातले आणि 1 हिरवी मिरची बारीक चॉप करून यामध्ये घालून घेतले. आता इथे मी 1 छोटा चमचा धने पावडर आणि एक थोडीशी मी इथे लाल तिखट घातले आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात. हे बॉल मी तुम्हाला 2 टाईपचे करून दाखवणार आहे. काही बॉलमध्ये मी चीज घालून दाखवणार आहे आणि काही बिना चीजचे बॉल करून दाखवणार आहे. तुमच्याकडे जर चीज जर अवेलेबल नसेल तर तुम्ही बिना चीजचेही बनवू शकता. अगदी टेस्टी लागतात, खूप भारी लागतात. लहान मुलं इतकी आवडीने खातात की तुम्हाला पुन्हा पुन्हा हे चीज बॉल किंवा हे साधे बॉल तुम्हाला बनवून दे म्हणून पाठी लागतात. इतके छान रेसिपी आहे, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता मी हे सर्व मिक्स करून घेतले. पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही कारण बटाट्यामध्ये जे काही पाणी असतं ते या पिठामध्ये छान असं मुरतं, त्याच्यामुळे आपल्याला परत पाणी घ्यायची गरज लागत नाही. तर इथं हा बटाट्याचा गोळा मळून तयार आहे, बघू शकता. आता मी काही बॉल्समध्ये चीज घालणार आहे म्हणून इथे मी चीज किसून घेतलं आहे. तुम्ही डायरेक्टली छोटे छोटे क्यूब पण करून त्यामध्ये घालू शकता. आता काय करायचं, असा गोळा घ्यायचा छोटासा आणि मध्ये थोडंसं आपण प्रेस करून आपण त्यामध्ये चीज या पद्धतीने भरू शकतो. तर इथे मी सजेस्ट करेन किसून घेण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली चीजचं छोटे 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 क्यूब करून तुम्ही यामध्ये घालू शकता. ते जास्त इझी जातं करायला, त्याच्यामुळे तुम्ही तसं करू शकता. तर असे आपण छान असे हे चीजच्या तर आणि बटाट्याचं आपण जे काही मिश्रण केले त्याचा गोळा करून घेऊयात. तर छान असं मी तर स्टफिंग करून या पद्धतीने बघू शकता, या पद्धतीने असं छान असा गोळा करून घ्यायचा. हे बॉल इतके टेस्टी होतात की मुलं 3 बटाट्यामध्ये मुलांचं भागत नाही. खूप जास्त बटाटे घालून आपल्याला हे बनवावं लागतं. इतकं टेस्टी लागतात हे बॉल आणि हेल्दीही आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या लहान मुलांना अगदी कधीही खायची इच्छा झाली तर पटकन तुम्ही बटाटे उकडून तुम्ही हे बनवू शकता. आणि कुठेही चीज घातले म्हणून बटाट्याचे बॉल्स फुटतात असं नाही, त्याच्यामुळे छान होतात, घाबरू नका, मस्त टेस्टी होतात. आणि जे काही आपण कोथिंबीर वगैरे त्याच्यामध्ये घातले त्याचा फ्लेवर अगदी वेगळा येतो आणि अगदी छान असे हे बॉल तयार होतात. आपण हे जर बॉल बाहेर खायला गेलो तर खूप पैसे घेतात. तर इथे बघू शकता काही बॉल मी चीज घालून बनवलेत आणि काही बॉल मी बिना चीजचे बनवलेत. आता आपण हे फ्राय करून घेऊयात. इथे तुम्हाला जे मोठे थोडे बॉल दिसतात ते चीज घातलेले बॉल आहेत आणि ते छोटे जे दिसतात ते बिना चीजचे आहे. चीज असेल तर घाला, नसेल तर काहीही हरकत नाही, ते खूपच चवीला लागतं नाही जरी चीज नसलं तरीसुद्धा. आता इथं मी तेल तापवत ठेवलं होतं, तेल चांगलं तापवून घेतलं आहे. गॅसची फ्लेम आता मी मीडियम केली आहे. मीडियम फ्लेमवरती आपण हे बॉल आता तळून घेऊयात. तर तेलाची क्वांटिटी बघून बॉल सोडा, नाहीतर आतून तळला जाणार नाही. तर इथे मी एक 7 ते 8 बॉल तेलामध्ये आता घालून घेतले आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर जसं आपण गुलाबजामुन तळताना जसे हे गुलाबजामुन आपल्याला दिसतात त्याच पद्धतीने आपल्याला हे बॉल दिसतात. तर बघू शकता तुम्ही, त्याच पद्धतीने आपल्याला जेव्हा तळत असतो तेव्हा आपल्याला गुलाबजामुन तळल्याचा फील होतो. छान असं आपण हे ते बॉल आपण तळून घेऊयात.
तुम्ही एकदा बनवाल आणि मला कमेंट करून सांगाल हे बॉल कसे होतात. लहान मुलं पुन्हा पुन्हा मागतील. हे इतकं मी 100% तुम्हाला सांगते. इतके छान आणि हेल्दी असे हे बॉल आहेत. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता 3 ते 4 मिनटामध्ये छान असा कलर आला आहे. जसा आपण गुलाबजामचा कलर काढतो त्याच पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं की हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर वरून करपेल आणि आतून कच्चा राहील. त्याच्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे बॉल तळून घ्यायचं आहे. तर इथं हे बॉल तळून तयार आहेत. बाकीचे जे काही थोडे राहिले होते ते पण आपण यामध्ये आता घालून घेऊयात. आणि तेही सेम प्रोसेस सेम पद्धतीने आपण तळून घ्यायचं. तर आता मी इथं पूर्ण तळण्याची प्रोसेस दाखवत नाही, व्हिडिओज मोठा होईल. आता इथं आपले हे बॉल तयार आहे. तर बघू शकता थोडंसं चीज बाहेर आलेलं आहे, मेल्ट होऊन ते चीज बॉल आहेत आणि हे विदाऊट चीज बॉल आहेत. तर बघू शकता आतून मऊसूत असं हे बटाट्याचे बॉल तयार झालेत. इथं बघू शकता यामध्ये चीज पूर्णपणे मेल्ट झाले. तर दोन्हीही बॉल प्रचंड टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी सर्वांना आवडणारी रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.